सार्थ पंचदशी प्रकरण 5 महावाक्य विवेक। गुरु, आता तुला 4 वेदातील 4 महावाक्यांचा अर्थ क्रमे करून सांगतो। त्यात प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदातील प्रज्ञानम ब्रह्म ह्या महावाक्यातील प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगतो। ज्या चैतन्याच्या योगे करून हा जीव पाहतो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हे गोड आणि हे कडू असे रसनाद्वारे जाणतो, त्यास प्रज्ञान असे म्हटले आहे। शिष्य, प्रज्ञान ह्या शब्दाचा अर्थ समजला। आता ब्रह्म म्हणजे काय ते कृपा करून सांगा। गुरु, ब्रह्मादी देवांचे ठाई, मनुष्यांचे ठाई, गवाश्वादी पशूंचे ठाई आणि आकाशादी पंचभूतांचे ठाई जन्मस्थिती लयास हेतुभूत सर्वत्र व्यापून असणारे जे चैतन्य तेच ब्रह्म येणे करून ऐश ब्रह्मा, ऐश इंद्रः इत्यादी अवांतर वाक्यांचाही अर्थ सांगितल्यासारखा झाला। असे जे सर्वत्र व्यापून असणारे जे प्रज्ञान ते जर ब्रह्म आहे, तर माझ्या ठाई व्यापून असणारे जे प्रज्ञान तेही असलेच पाहिजे। हेच ह्या वाक्याचे तात्पर्य। शिष्य, हे ऋग्वेदातील महावाक्य झाले। आता यजुर्वेदापैकी बृहदारण्यकोपनिषदातील अहम ब्रह्मास्मी ह्या महावाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा। गुरु, बरे आहे। प्रथम अहम शब्दाचा अर्थ सांगतो। देश काल वस्तू परिच्छेद रहित परिपूर्ण असा परमात्मा तत्वज्ञानास अधिकारी अशा देहाचे ठाई बुद्धीचा साक्षी होऊन जो प्रकाशत आहे, त्यालाच येथे अहम असे म्हटले। आता ब्रह्म शब्दाचा अर्थ ऐक। स्वभावतः जो देशकाल वस्तू परिच्छेद रहित सर्वत्र व्यापून असणारा परमात्मा तोच येथे ब्रह्म असे समजावे। अस्मी ह्या क्रियापदाने अहम आणि ब्रह्म ह्या 2 पदांचे समानाधिकरण्य करून जी ब्रह्माचे ऐक्य दर्शविले, ह्या 2 पदांचे समानाधिकरण्य करून जीव ब्रह्माचे ऐक्य दर्शविले, म्हणून मीच ब्रह्म आहे असे या महावाक्याचे तात्पर्य आहे। शिष्य, प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी ह्या 2 महावाक्यांचा अर्थ समजला। आता सामवेदापैकी छांदोग्य श्रुतीतील तत्वमसी ह्या वाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा। गुरु, सृष्टीच्या पूर्वी जी स्वगतादी भेदशून्य नाम रूप रहित सद्वस्तू होती, ती आताही तशीच आहे असे दाखविण्यासाठी येथे तत्पदाचा उपयोग केला, म्हणून तत्पदाचा अर्थ तीच सद्वस्तू असे समजावे। आणि उपदेश श्रवण करणारा जो शिष्य त्याच्या देहेंद्रियांचा जो साक्षी म्हणजे तिन्ही शरीरास जो पाहणारा तोच येथे त्वम पदाने दाखविला। आणि असी म्हणून जे क्रियापद ह्या वाक्यात आहे त्याने तत् आणि त्वम ह्या 2 पदांचे ऐक्य सांगितले, त्याचा अनुभव मुमुक्षूंनी घ्यावा। शिष्य, आता चौथे जे महावाक्य अयमात्मा ब्रह्म त्याचा अर्थ सांगावा। गुरु, अयम ह्या शब्दाचा अर्थ असा की आत्मा हा अवेद्य असून स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे। तो अदृश्य पदार्थांसारखा परोक्षही नाही व घटादी पदार्थांसारखा दृश्यही नाही
असे दाखविण्यासाठी येथे अयम ह्या पदाची योजना केली. शिष्य: अहो, पण आत्मा हा शब्द देहालाही केव्हा केव्हा लावतात. मग ह्या महावाक्यातील आत्मा ह्या शब्दाचा विवक्षित अर्थ कोणता? गुरु: अहंकारापासून देहापर्यंत जितकी म्हणून जड तत्वे आहेत त्या सर्वांचा जो साक्षी तोच येथे आत्मा असे समजावे. शिष्य: ब्रह्मशब्दाचाही विवक्षित अर्थ समजला पाहिजे, कारण ब्राह्मणादिकांनाही ब्रह्मच म्हणतात. ह्याकरिता तो कृपा करून सांगावा. गुरु: तू म्हणतोस ते खरे आहे. ह्या वाक्यातील ब्रह्म शब्दाचा अर्थ असा आहे की जितके म्हणून दृश्य पदार्थ आहेत त्या सर्वांचे जे अधिष्ठान तत्व तेच येथे ब्रह्म असे समजावे. हे ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. ते वर सांगितलेला आत्मा ही दोन्ही एकच आहेत असे या महावाक्याचे तात्पर्य. महावाक्य विवेक समाप्त.